श्री स्वामी समर्थ भक्तांनो, कल्पना करा, तुमच्या डोळ्यांसमोर तुमची जवळची व्यक्ती जीवन मरणाच्या संघर्षात आहे. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली आहे, पण शेवटी डॉक्टर तुमच्याकडे पाहून म्हणतात, जाता, आम्ही आमच्या परीनं सगळं केलं आहे, पुढची आशा फक्त देवाकडे आहे. त्या क्षणी तुमची अवस्था काय होईल? कदाचित पायाखालची जमीन सरकेल, डोळ्यांत अश्रू येतील, मनात हजारो विचार येतील. पण अशाच एका कठीण प्रसंगात एका स्वामी भक्ताने मात्र एक गोष्ट सोडली नाही, स्वामींवरील त्याचा विश्वास. ज्याच्या आयुष्यात असा प्रसंग आला होता जिथे विज्ञानाने जवळजवळ आशा सोडली होती, पण भक्तीने अजून हार मानली नव्हती. एका छोट्याशा गावात एक साधा श्रद्धाळू माणूस राहत होता. त्याच्या घरात श्री स्वामी समर्थांचा फोटो होता. दररोज सकाळी उठल्यावर तो सर्वात आधी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावत असे. स्वामींच्या चरणी हात जोडून तो म्हणायचा, स्वामी, माझ्याकडे काही नको, फक्त माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी कायम ठेवा. त्याच्यासाठी स्वामी म्हणजे केवळ देव नव्हते, स्वामी म्हणजे त्याचा आधार होते. सुखात असो किंवा दुःखात तो नेहमी एकच नाम घेत असे, श्री स्वामी समर्थ. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात अशी घटना घडली ज्याने त्याचा हा विश्वासच परीक्षेत टावला. एके दिवशी त्याच्या घरातील एका व्यक्तीची अचानक तब्येत बिघडली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं थोडी तब्येत खराब आहे, औषध घेतलं की ठीक होईल. पण परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत गेली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासण्या सुरू केल्या. एक तपासणी झाली, मग दुसरी, मग आणखी काही तपासण्या, आणि घरच्यांची चिंता वाढत गेली. रुग्णालयाच्या बाहेर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती चिंतेत बसली होती. कोणी देवाचं नाम घेत होतं, कोणी डोळे पुसत होतं. पण मग एक डॉक्टर बाहेर आले, वाट पाहत होते. शेवटी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्य पाहून कुटुंबाला परिस्थितीची जाणीव झाली. डॉक्टर म्हणाले, आम्ही उपचार करत आहोत, पण परिस्थिती खूप गंभीर आहे. हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. पण तो भक्त काहीच बोलला नाही. त्याने फक्त खिशातून स्वामींचा एक छोटासा फोटो काढला, फोटो कपाळाला लावला आणि मनात म्हणाला, स्वामी. हॉस्पिटलचे दिवे लागले. कुटुंबातील सदस्य थकले होते, पण तो भक्त झोपला नाही. हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यात बसून तो स्वामींचं नाव जपत राहिला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी तुमच्याकडे चमत्कार मागत नाही, मी फक्त एवढंच मागतो, माझा विश्वास तुटू देऊ नका. डॉक्टर म्हणतात परिस्थिती कठीण आहे, पण माझं मन म्हणतंय, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. परिस्थितीमध्ये फारसा फरक नव्हता. कुटुंबाची चिंता आणखी वाढली. काही नातेवाईक म्हणू लागले, आता देवाकडेच प्रार्थना करा. हे शब्द ऐकून भक्ताच्या मनाला धक्का बसला. पण त्याने उत्तर दिलं, मी देवाकडे प्रार्थना करतच आहे तू ऐकलंबा, आणि माझे स्वामी मला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाहीत. त्या दिवशी त्याने अन्नही घेतलं नाही. तो फक्त स्वामींच्या नामस्मरणात बसून राहिला. संध्याकाळ झाली, रात्र झाली, आणि अचानक रुग्णाच्या प्रकृतीमध्ये थोडासा बदल जाणवला. डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली, काही वेळ निरीक्षण केलं, आणि मग उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाला थोडी आशा निर्माण झाली, पण धोका अजून टळला नव्हता. तिसऱ्या सकाळी डॉक्टर रुग्णाकडे गेले. त्याची तपासणी करून त्यांनी काही चाचण्या पुन्हा केल्या, आणि यावेळी रिपोर्टमध्ये काही सकारात्मक बदल दिसत होते. डॉक्टरांनी कुटुंबाला सांगितलं, आता परिस्थिती आधीपेक्षा चांगली आहे. हे ऐकून भक्तांच्या डोळ्यात पाणी आले. त्याने हात जोडले, डोळे मिटले, आणि फक्त एवढंच म्हटले, स्वामी. त्या एका शब्दात त्याची संपूर्ण श्रद्धा होती. दिवस गेले, उपचार सुरू राहिले. गंभीर परिस्थितीत असल्याचं सांगितलं होतं. ती व्यक्ती काही दिवसांनी स्वतः उठून बसू लागली, आणि एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं, आता तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. तो क्षण त्या कुटुंबासाठी अविस्मरणीय होता. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण तो भक्त मात्र, स्वामी, तुम्ही माझी प्रार्थना ऐकली. ही कथा आपल्याला एक खूप मोठा संदेश देते. आपल्या आयुष्यातही अशी वेळ येऊ शकते लागेल, परिस्थिती आपल्या हातात नसते. कधी पैसा कमी पडतो, कधी माणसं साथ सोडतात, कधी डॉक्टरांचं उत्तर आपल्या मनासारखं नसतं. पण अशा वेळी एक गोष्ट आपल्या हातात असते, आपला विश्वास. विश्वास म्हणजे चमत्कार होईल याची हमी नाही. विश्वास म्हणजे काहीही झालं तरी मी एकटा नाही. कारण भक्तासाठी स्वामींची कृपा म्हणजे फक्त संकट टळणं नाही, तर संकटातून जाण्याची शक्ती मिळणंही आहे. कधी स्वामी आपल्या हवं ते देतात, कधी आपल्याला वाट पाहायला लावतात, आणि कधी आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगातून आपल्याला काहीतरी मोठं शिकवतात.
पण भक्ताने स्वामींच्या चरणांवरचा विश्वास सोडू नये. म्हणून आज तुमच्या आयुष्यात कितीही मोठं संकट असलं, मला वाटत असेल की आता काहीच मार्ग उरलेला नाही, तर एकदा डोळे बंद करा, मन शांत करा आणि स्वामींना मनापासून म्हणा, स्वामी मला काही नको, फक्त माझा हात सोडू नका. कारण जिथे माणसाची शक्ती संपते आणि जिथे भक्ती असते तिने आशा कधीच संपत नाही. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली तरी म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि विश्वास ठेवा, स्वामींच्या दरबारात केलेली मनापासूनची प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. श्री स्वामी समर्थ. जर तुमचाही स्वामींवर अढळ विश्वास असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जिला आज आपल्या आयुष्यात थोड्या आशेची गरज आहे.